श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोथरूड शाखेमधील श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. चला तर जाऊया आतमध्ये. आज श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी या निमित्ताने आपण महाराजांच्या दर्शनासाठी आलो आहोत. आत आल्यानंतर डाव्या साईडला लगेच इथे चप्पल स्टँड आहे. तिथून पुढे गेल्यानंतर एक आपल्याला खूप सुंदर असं औदुंबराचं झाड दिसलंय आणि हे स्वामी यांचं दर्शन झालं आपल्याला. तर आतमध्ये जाण्यापूर्वी आपण आपले पाय स्वच्छ धुवून घ्यावे. चला तर तुम्ही जर कधी या ठिकाणी भेट दिलेत तर नक्कीच आत दर्शनाला जाण्याच्या आधी इथे स्वच्छ हातपाय धुवून नंतरच आतमध्ये प्रवेश करावा ही नम्र विनंती. आत जाण्यापूर्वी पहिला आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालू, त्यानंतर आतमध्ये जाऊ. चला तर. भक्तांसाठी स्वामींचा मठ म्हणजे श्रद्धा, शांतता आणि एक आध्यात्मिक केंद्र आहे. अनेक भक्त या ठिकाणी मनोकामना पूर्ण होण्यासाठी येतात, तर काही पूर्ण झाल्यानंतर येतात. प्रत्येक सुखदुःखात स्वामींशिवाय पर्याय नाही. एक महत्त्वाची सूचना, आतमध्ये फोटोज किंवा व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे. तरी आपण एक छोटासा प्रयत्न केला स्वामींचे दर्शन तुमच्यापर्यंत व्हावे यासाठी. जर मठातील सेवेकरी हा व्हिडिओ पाहत असतील तर कृपया क्षमस्व. मठाच्या बरोबर मध्यभागी स्वामी दिसतात आपल्याला. डाव्या साईडला त्यांचे भक्त किंवा सेवेकरी जप करत बसले. तर आता आपण स्वामींना मुजरा करूया आणि मुजरा केल्यानंतर स्वामींचे दर्शन घेऊया. आज मठामध्ये खूपच सुंदर सजावट केलेली आहे आणि त्यामुळे महाराजही खूप सुंदर दिसत आहेत. या ठिकाणी मागच्या बाजूला सेवेकरांना बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे. तिथे बसून ते त्यांचं जप करू शकतात आणि ध्यान करू शकतात. तर होमचं आपण दर्शन घेऊया. या मठामध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच इच्छा, स्वामी तुम्ही सतत पाठीशी राहा आणि आलेले प्रत्येक दुःख संकटांना सामोरं जाण्यासाठी आम्हाला बळ द्या. श्री स्वामी समर्थ. थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला स्वामींचे दर्शन घडवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींना आपल्या मनातील सगळ्या गोष्टी बोलून मन हलकं करून घ्या. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर इथे उजव्या साईडला तुळजाभवानी मातेचंही दर्शन घेऊया. तुळजाभवानी माता की जय. आई राजा उदे उदे. चला तर दर्शन तर झालंय. तर एक महत्त्वाची गोष्ट अजून आहे ती दाखवतो. या ठिकाणी एक स्टॉल आहे ज्या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी मिळतात, जसं की वेगवेगळ्या सेवा करण्यासाठी पुस्तक, माळ, अगरबत्ती, धूप अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. तुम्ही काकांना संपर्क साधू शकता. या मठामध्ये रोज आरती, पूजा तसेच नामस्मरणही केले जाते. विशेषतः गुरुवारी या मठामध्ये भक्तांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्तांना येथे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा संदेश इथे जाणवतो. जर तुम्ही पुण्यात असाल तर या पवित्र ठिकाणी भेट द्यायला तुम्ही नक्की जा. आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.